धुरणा सहप्रायोजक सोनाई दूध। नमस्कार, मी नम्रता वागळे। आपण पाहताय पुढारी न्यूज। सर्वप्रथम पुढारीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। आजचा विषय खरं तर असाच आहे। राष्ट्रवादीच्या संसारात फूट पडल्यानंतरची आजची ही पहिली दिवाळी। खरं तर घरोबा तुटल्यानंतरची ही दिवाळी वेगवेगळ्या घरी होईल असा कयास कार्यकर्त्यांनी राजकीय विश्लेषकांनी बांधलेला होता, कारण रक्षाबंधनाकडे अजित पवारांनी पाठ फिरवलेली होती। पण तसं काही घडलं नाही। उलट आदल्या दिवशी दिल्लीत हमरी तुमरीवर येईपर्यंत एकमेकांविरोधात युक्तिवाद करणारे शरद पवार आणि अजित पवार दिवाळीमध्ये गेट टुगेदरसाठी मात्र एकत्र आलेले दिसले। काल राष्ट्रवादीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली होती। काल दिल्लीत ही सुनावणी झाली तेव्हा शरद पवार गटाने अजित पवार गटावर घणाघाती आरोप केलेले होते आणि अजित पवार यांना खोटं पाडण्याचा प्रयत्न केला। यावर सुनावणी सुरू राहणारच आहे। मात्र या सुनावणी दरम्यान झालेल्या आरोपानंतर काका पुतण्यांमधल्या संबंधात कटुता आणखी गडद होईल असं वाटत होतं, कारण या आधीच्या सुनावणीत अजित पवार गटाने केलेल्या आरोपांची तीव्रता सुद्धा शरद पवारांवरती वैयक्तिक हल्ला करणारी होती। पण असं काहीही झालेलं दिसलं नाही। त्यामुळे दिल्लीत जेवढ्या द्वेषानं काल आरोपांचे फटाके फुटले, आज तेवढ्याच स्निग्धतेनं पुण्यात पवार कुटुंबानं दिवाळी साजरी केलेली दिसली। मग प्रश्न असा उरतो की नेत्यांनी नातं जपायचं, मग कार्यकर्त्यांनी का भिडायचं? काल फटाके आणि आज दिवाळी, याचा अर्थ काय? यावरच आपण आज चर्चेचा फराळ करायचा आहे। आणि यासाठी या चर्चेमध्ये आज दोन्ही गटाचे प्रवक्ते असणार आहेत। आज शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश चव्हाण या चर्चेत सहभागी होत आहेत आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सुद्धा या चर्चेत सहभागी होतील। मी सुरुवातीला जाणार आहे आनंद परांजपे यांच्याकडे। आनंद परांजपे जी, अजित पवार यांच्या मनात नेमकं चाललंय काय? म्हणजे रक्षाबंधनाकडे अजितदादा यांनी पाठ फिरवलेली होती, राष्ट्रवादीमध्ये घुसमट होतीये हे अजितदादा वारंवार सांगतायत। शरद पवार यांच्यापासून स्वतःचं अंतर ठेवण्याचा ते कायम प्रयत्न करतायत। दुसरीकडे कुटुंब जिथे येत आहे तिथे मात्र शरद पवार आहेत, त्या ठिकाणी अजित पवार कायम जाताना दिसतात। नेमकं चाललंय काय त्यांच्या मनात? पवार कुटुंबामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत आणि ज्या ज्या वेळेला कौटुंबिक समारंभ सोहळे होतात त्यावेळेला माननीय अजितदादा ते आवर्जून त्या सोहळ्यांना उपस्थित असतात। कौटुंबिक सौख्य आणि कौटुंबिक संबंध आजही पवार कुटुंबामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत। माननीय अजितदादा पवार साहेब यांनी राजकीय भूमिका जरी वेगळी घेतली असली तरी त्याचा परिणाम पवार कुटुंबातील त्यांच्या संबंधांवर, नातेसंबंधांवर होईल असं मला कार्यकर्ता म्हणून वाटत नाही। कुटुंब म्हणून ते कायम एकत्र येत राहिलेले आहेत। रक्षाबंधन असेल, दिवाळीमध्ये एकत्र आले तर रक्षाबंधन ज्यावेळेला होतं त्यावेळेला नुकतीच राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली होती। त्या रक्षाबंधनाकडे मात्र अजित पवारांनी पाठ फिरवलेली दिसली। रक्षाबंधन बारामतीमध्ये होतं। मग असं होतंय का की शरद पवारांच्या घरी जो कार्यक्रम होतो त्याकडे अजित पवार पाठ फिरवतायत, शरद पवारांच्या घरी जो कार्यक्रम नसतो तिथे अजित पवार जाऊ शकतायत, असं काही आहे का? ही ॲनिमॉसिटी जी आहे ती फक्त शरद पवारांशी संबंधित आहे? आनंद परांजपेजी, नाही, असं अजिबात नाहीये, असं अजिबात नाहीये। पवार कुटुंब म्हणून ते आजही एकत्रितपणे आहेत। सगळे समारंभ, सगळे म्हणजे रक्षाबंधनाला जरी अजितदादा पवार जाऊ शकले नसेल तरी भाऊबीजेला नक्कीच सुप्रियाताई त्यांना ओवाळताना दिसतील आणि कौटुंबिक जिव्हाळा आजही पवार कुटुंबामध्ये आहेच। आपण महेश चव्हाण यांच्याकडे जाऊया। महेश चव्हाणजी, शरद पवार गट या सगळ्या घडामोडींकडे कसं बघतो? एक कार्यकर्ता म्हणून कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? नम्रताजी, सर्वात प्रथम आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा। आणि त्याचबरोबरीने अजित पवार गटाचे इथे जे प्रवक्ते आहेत आनंद परांजपे आमचे जुने मित्र आहेत। आम्ही एका टीममध्ये प्रवक्ता म्हणून काम करत होतो जेव्हा हा पक्ष एक होता त्यावेळी, तर त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा। आता कार्यकर्ता म्हणून मी कसं बघतो नम्रताजी, मी तुम्हाला एक उत्तर देतो या प्रश्नाचं। ते असं की मी आता जर मला आनंद परांजपेंनी त्यांच्या घरी फराळाला बोलवलं दिवाळीच्या, तर मी आत्ता त्यांच्याकडे जाईल आणि त्यांनाही माझ्या घरी निमंत्रण आहे। तर आम्ही कार्यकर्ते असोत किंवा वरती नेते असोत,
राजकीय आणि वैयक्तिक संबंध यामध्ये काय फरक असतो इतकी जाणण्याची आणि ते मेंटेन करण्याची परिपक्वता माझ्या मते दोन्ही बाजूला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे. आमच्यामध्ये काहीही संभ्रम नाहीये. तुम्ही जर बघत असाल तर आमची राजकीय लढाई जी वैचारिक लढाई आहे ती 4 ठिकाणी चालू आहे. एक सुप्रीम कोर्ट, दुसरं निवडणूक आयोग, तिसरं विधिमंडळ आणि चौथी जनतेच्या दरबारामध्ये. हं, तिथे आम्ही एकमेकांचा विरोध जितका शक्य होईल तितका ठामपणे आम्ही एकमेकांचा विरोध करतोच आहोत. हं, पण वैयक्तिक पातळीला ज्या वेळेला दिवाळी असेल किंवा काही सण असतील, हं, अशा वेळेला एकमेकांशी नातेसंबंध जपणं किंवा मैत्री जपणं हं, ही माझ्या मते आपली परंपरा आहे, महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. हं, आणि फक्त राष्ट्रवादीच नाही तर आम्ही आमच्या विभागामध्ये जिथे मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, हं, तिथे मी बाकीच्या पक्षाची सुद्धा मग ते काँग्रेस असोत, मनसे असो, शिवसेना असो, बीजेपी हं. असो, आमचे जे काही सर्कल आहे राजकीय सर्कल, त्या सर्कलला आम्ही एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांशी बोलतो, एकमेकांना शुभेच्छा देतो, या गोष्टी सर्व चालूच असतात. बर माळी सर आहेत आपल्यासोबत. माळी सर, एक पत्रकार म्हणून या सगळ्याकडे कसं बघायचं? म्हणजे आता महेश चव्हाण आपल्याला सांगतायत की आनंद परांजपेंनी फराळाला बोलवलं तर मी त्यांच्या घरी जाईन किंवा ते माझ्या घरी फराळाला येतील, पण सर्वसामान्य कार्यकर्ता जो आज ग्रासरूट लेवलवरती आपल्या स्वतःच्या पक्षाचे हितसंबंध जपण्यासाठी पक्षाच्या संघटनेचं काम करतोय तो, किंवा उद्या पक्षाची भूमिका रस्त्यावर मांडण्यासाठी तो उतरतो, त्याला ही पक्षाची स्निग्धता किंवा पक्षामधले फटाके हे जेव्हा त्याच्यासमोर असे पडतात त्यावेळेला त्याच्या मनातलं कन्फ्युजन काय असेल? सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे नम्रता, की हे अनेक वेळा सांगितलं जातं की राजकीय मतभेद वेगळे आणि वैयक्तिक संबंध आमचे वेगळे, आणि तत्वतः ते योग्य पण वाटतं की अरे खरोखरी राजकीय संबंध वेगळे आहेत आणि वैयक्तिक संबंध वेगळे आहेत. वैयक्तिक जीवनामध्ये ते एकमेकांचे जवळ राहू शकतील, पण राजकीय तत्वतः वेगळे राहू शकतील. प्रश्न असा येतो की ज्या वेळेला तुम्ही नेते मंडळी असं करता, पण त्यावेळेला कार्यकर्त्यांपर्यंत हे उतरणं अपेक्षित आहे. पण कार्यकर्त्यांनी मात्र तशा पद्धतीने वागलं तर नेत्यांना तरी चालत नाही. या नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या विरोधात घोषणा प्रतिघोषणा देतात. ज्या वेळेला त्यांच्यात मारामारी होते, ज्या वेळेला एकमेकांच्या विरोधात हे उभे टाकतात आणि हिंसेपर्यंत जातात, त्यावेळेला हे नेते गप्प राहतात. त्यावेळेला ते असं म्हणत नाहीत. त्यावेळेला या नेत्यांना या गोष्टी हव्या असतात. त्यांना ते भूषण वाटतं आपल्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने भूमिका घेतल्याचं. मग हे कार्यकर्त्यांपर्यंत उतरणं आवश्यक आहे जर ही तुमची भूमिका असेल तर. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, ज्या वेळेला आता शरद पवार आणि अजित पवार यांची जर आपण गोष्ट घेतली तर या दोघांमधले राजकीय कटुता जी आहे, राजकीय वैमनस्य जे आहे, राजकीय विरोध जो आहे, हा विरोध म्हणजे एकमेकांचा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणं किंवा की कारकीर्द नेस्तनाबूत करणं इथपर्यंत गोष्टी गेल्या. मग असं असताना आपली राजकीय कारकीर्द जर पणाला लागत असेल तर असं असताना हे वैयक्तिक जीवनातले संबंध मधुर कसे राहू शकतात? म्हणजे याचा अर्थ जी मंडळी, केवळ शरद पवार अजित पवार नाही, जे राजकीय नेते अशा पद्धतीची भूमिका घेतात ते नौटंकीत करतात. ते केवळ वरती एक आणि आत एक असंच करतात, अशी सर्वसामान्य जनतेची एक भावना होते आणि त्याला खतपाणी घातलं जातं. बर, मी आनंद परांजपे यांच्याकडे जाणार आहे. आता माळी सरांनी जो मुद्दा मांडलेला होता, म्हणजे अजित पवारांकडून इथपर्यंत सांगण्यात आलेलं होतं की माझी राजकीय कारकीर्द ही संपवण्यापर्यंतची वेळ आलेली आहे, किंवा अजित पवार हे ऑटोक्रेसी सारखा पक्ष चालवतात. इतक्या वैयक्तिक पातळीपर्यंत जर येऊन अजित पवार सांगतात तर हे राजकारण किंवा हे वैयक्तिक नव्हे तर काय आहे? ह्याला आणि राजकीय गोष्टींना तुम्ही वेगवेगळं कसं म्हणताय? अजितदादांनी ज्या वेळेला 2 जुलैला एक वेगळी राजकीय भूमिका घेतली आणि नंतर 5 जुलैला ज्या वेळेला MET कॉलेज बँड्रा इथे पहिलं असं अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालं, त्यावेळेला त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असताना की आदरणीय साहेबांनी आता थांबलं पाहिजे आणि आम्हाला आता पुढचं राजकारण करू द्या, पण त्याच्यामध्ये कुठेही माझी कारकीर्द तुम्ही संपवायचा प्रयत्न केलात किंवा अशा प्रकारची भूमिका अजितदादांनी व्यक्त केली नव्हती. 2017 सालचे काही त्याने गोष्टी सांगितल्या, 19ला नक्की पडद्यामागे काय घडलं ते सांगितलं, पण एक वेगळी राजकीय भूमिका अजितदादांनी घेतली. पण वैयक्तिक कटुता किंवा वैयक्तिक
वैमनस्य कुठेही अजितदादांच्या मनामध्ये आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल शरद नाही. पवार घर चालवल्यासारखा पक्ष चालवतात. शरद पवार स्वतःच्या भूमिका पक्षावर लादतात. शरद पवार स्वतःची माणसं पक्षामध्ये नेमतात. याच्यापेक्षा वेगळं अजून काय पाहिजे? अजून मी विधानं तुम्हाला काढून देऊ शकते आनंद परांजपेजी. मी नम्रताजी मी सांगतो, ही सगळी वक्तव्य मागच्या इलेक्शन कमिशनच्या सुनावणीच्या वेळेला वकिलांनी आर्ग्युमेंट करताना वापरलेली आहेत. अजित पवारांच्या ही परमिशन शिवाय वक्तव्य वापरली असतील कुठेही काही? अजित अजितदादा पवारांच्या पवार चर्चेशिवाय वापरली असतील? ज्या वेळेला वकील आपल्या आशियाला रिप्रेझेंट करत असतो त्यावेळेला स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कधी कधी आपली भूमिका हे वकील मांडत असतात. पण त्यामध्ये अजित पवार साहेबांच्या मनामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल मनामध्ये कटुता आहे किंवा वैमनस्य आहे असं अजिबात होत नाही. अहो, दिसणाऱ्या माणसाला हे काय दिसतंय? म्हणजे आनंद परांजपे, तुम्ही असं म्हणताय की वकील ज्या वेळेला ही भूमिका मांडतायत ते अजित पवारांच्या मनात नाहीये, पण मात्र केससाठी ते ही अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी मांडलं तर अजित पवारांना चालणार आहे? नाही, आज इलेक्शन कमिशनमध्ये ज्या वेळेला पक्षाच्या साठी आणि पक्षाच्या चिन्हासाठी ज्या वेळेला इलेक्शन कमिशनकडे दोन्ही अजित पवार गट आणि शरद पवार गट गेलेले आहेत त्यावेळेला इलेक्शन कमिशन समोर बाजू मांडताना लीगल पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे गोष्टी बोलल्या जाणार. आता काही लोकांनी बोलले की ही बोललं गेलं किंवा ऑटोक्रेटिक वेनी ते चालवतात, ते कोणाला विश्वासात घेत नाहीत, ही वक्तव्य वकिलांनी बाजू मांडताना केली ना. आम्ही काही ते डिनाय करत नाहीत की अशी वक्तव्य तिथे झाली नाहीत, पण याचा अर्थ पर्सनल एनिमिसिटी म्हणजे किंवा पर्सनल रिलेशनशिपमध्ये कटुता आली किंवा वैयक्तिक वैरी झालो असं होत नाही ना. बर, मी माळी सरांकडे येणार आहे आपण याचा अर्थ काय काढायचं ते विचारायला. मात्र महेश चव्हाणांकडे जायचं मला. महेश चव्हाणजी, या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? म्हणजे अजित पवारांकडनं हा जो पवित्रा घेतला जातोय, कसं बघतो शरद पवार गट या सगळ्याकडे? नम्रताजी, मी मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे राजकीय आणि वैयक्तिक ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. जेव्हा आता सुरुवातीला आपण दिवाळी आणि एकमेकांना भेटणं, एकमेकांच्या घरी जाणं या विषयावर बोललो, तो वैयक्तिक किंवा नातेसंबंधाचा भाग झाला. आता आपण जर राजकीय याच्या भागाकडे बघितलं तर राजकीय जेव्हा गोष्ट येते तेव्हा ते राजकीय असताना तिथे जे काही समोर येईल, जे काही आरोप होतील त्या आरोपांना उत्तरं देणं किंवा राजकीय दृष्ट्या जे जे काही आरोप करावे लागतील ते आरोप करणं, ही एक त्यातली व्यावसायिकता आहे, त्यातलं प्रोफेशनलिझम आहे. तो प्रोफेशनलिझम पाळला तरच आमचा पक्ष किंवा पवारांचा पक्ष हे पक्ष टिकू शकतील आणि त्यांची जे इच्छित आहे त्या तिथपर्यंत ते पोहोचू शकतील. आता जसं आम्ही मगाशीच सांगितलं की आम्ही राजकीय दृष्ट्या जेव्हा याच्याकडे बघतो त्यावेळेला जो काही एक आम्ही असं बघा, अजित पवार गट सुद्धा असं म्हणत नाहीये की फूट पडली आहे, आम्ही सुद्धा म्हणत नाहीये की फूट पडली आहे. शरद पवार साहेबांची स्टेटमेंट जर आपण ऐकले असतील तर त्यांचे स्टेटमेंट्स फार व्यवस्थित असतात. ते जेव्हा बोलतात प्रेसशी किंवा कोणाला एखादं उत्तर देतात त्यावेळेला ते असं म्हणतात की काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. नाही महेश चव्हाण, फूट पडली नाहीये, मग पक्ष कुणाचा ह्याच्यावर तुम्ही भांडताय कशाला इलेक्शन कमिशन मध्ये? मी तुम्हाला सांगतो, अजित पवार गटाकडून हा निवडणूक आयोगाला हे असं अप्रोच केलं गेलं की पक्ष आणि चिन्ह याच्यावर आमचा अधिकार आहे, कारण आमच्याकडे संघटना आहे, आमच्याकडे विधिमंडळात किंवा पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक आमच्या बरोबर आहेत, मेजॉरिटी आहे. असं निवडणूक आयोगाकडे त्यांनी गेल्यावर आम्हाला निवडणूक आयोगाकडून विचारणा करण्यात आली आणि त्यावेळेला आम्हाला उत्तर देणं भाग होतं. आम्ही तुम्ही असं देऊ शकला असतात, त्यांच्याकडे असलं काय आमच्याकडे असलं काय फरक पडतो, आम्ही एकच आहोत, भांडायची गरज काय होती? आम्ही तेच सांगतोय की पक्ष मूळ संस्थापक अध्यक्ष कोण आहेत? शरद पवार साहेब आहेत. शरद पवार साहेबांकडे पक्ष आहे. अजित दादांनी जेव्हा आमची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जी दिल्लीला एक बैठक झाली आणि तिथे राष्ट्रीय अध्यक्षपद शरद पवार साहेबांना दिलं गेलं त्यावेळेला अनुमोदन अजित पवार साहेबांनी केलं होतं. तर त्यामुळे संस्थापक अध्यक्ष आणि आता विद्यमान अध्यक्ष दोन्ही शरद पवार साहेब आहेत. शरद पवार साहेब आणि आमची जी घटना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्या घटनेनुसार संघटना आणि निवडून आले जे विधिमंडळात सदस्य आहेत त्या दोघांनी मिळून पक्ष बनतो. तो पक्ष फक्त निवडून आलेले पक्ष चिन्हावर निवडून आलेले जे विधिमंडळातले सदस्य आहेत त्यांच्या मेजॉरिटीवर बनत नाही. तर हे आमचं म्हणणं आम्ही शरद पवार साहेबांनी आणि आमच्या पक्षांनी वकिलांमार्फत कोर्टामध्ये आणि निवडणूक त्यालाच तो विरोध केला अजित पवारांनी, याच गोष्टीला तो विरोध केला. त्यांना शरद पवारांची नियुक्तीच मान्य नव्हती, म्हणजे निवड आणि नियुक्ती ह्या गोष्टीवरती तर त्यांनी बोट ठेवलं.
हा, मग जी झाली ती पक्षातल्या अनुमोदन त्यांनी डेमोक्रेसीवरती त्यांनी बोट ठेवलेलं होतं. अजित पवार साहेबांनी जे अनुमोदन दिलं ते नियुक्तीला दिलं की निवडीला दिलं? ते अजित पवार साहेबांना आपल्याला विचारावं लागेल. त्यांचे प्रवक्ते इथे बसलेत, त्यांना आपल्याला विचारावं लागेल. म्हणूनच मी सुरुवात करताना नम्रताजी असं म्हटलं, की जिथे वैयक्तिक संबंध असतात, तिथे वैयक्तिक संबंध तसे जपले पाहिजेत. पण जिथे राजकीय आहे, तर तिथे व्यावसायिकता दाखवली पाहिजे. आरोप झाले तर प्रत्यारोप करता आले पाहिजेत. काही प्रश्न विचारले गेले तर उत्तरं देता आले पाहिजेत. तर त्याच हिशोबाने आम्ही एकमेकांशी ती व्यावसायिकता किंवा तो प्रोफेशनलिझम दाखवून मग तुम्ही आम्ही तुम्ही काय आमची म्हणताय, जे राजकीय अनुमोदन अजित पवारांनी दिलं होतं ते इथे प्रोफेशनलिझम मधनं दिलं होतं की वैयक्तिक संबंधातनं दिलेलं होतं? वैयक्तिक संबंधांमधून कसे देऊ शकतील? ज्या वेळेला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होतेय, त्यासाठी अख्ख्या देशातले जे जे पदाधिकारी आहेत, घटनेनुसार ज्यांना ज्यांना निवड करण्याचा अधिकार आहे, ते सर्व पदाधिकारी त्यावेळेला तिथे उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या उपस्थितीत यांनी अनुमोदन दिलं होतं आणि सर्वांनी त्या ठरावाला निवडीला पाठिंबा दिला होता आणि म्हणून तर शरद पवार साहेब अध्यक्ष झाले होते. हम्म. मी माळी सरांकडे जाते. माळी सर, तुम्ही आता या दोन्ही नेत्यांची, दोन्ही गटाच्या नेत्यांची ही विधानं ऐकलेली आहेत. दोन्ही नेते अजूनही असं म्हणतायत की राजकीय भूमिका वेगळ्या आहेत या दोन्ही नेत्यांच्या आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे. मात्र त्यांनी केलेली ही विधानं आणि गेल्या काही काळात घडत आलेल्या घटना, ह्या दोघांचे संसार वेगवेगळे झाल्यानंतरच्या, आमच्यात फूट नाहीये, आम्ही वेगळे आहोत, पण अजित पवारांनी वेगळा रस्ता घेतलेला आहे, तरी सुद्धा आम्ही जाऊन या संवैधानिक संस्थांमध्ये आम्ही भांडतोय. काय अर्थ काढायचा या सगळ्याचा? महेशजींचा आताच्या त्यांच्या विवेचनातला व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनल ऍटिट्यूड हाच मला शब्द मुळात खटकणारा वाटतो. यात प्रोफेशनल ऍटिट्यूड कसा होऊ शकतो? म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा अशी असते की तुम्ही सार्वजनिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात एकच एक भूमिका असली पाहिजे. आज आज यांचे राजकीय संबंध इतक्या टोकाला गेलेले आहेत, एवढ्या टोकाला वैयक्तिक संबंध गेलेले असताना, राजकीय गेलेले असताना वैयक्तिक वेगळं आणि राजकारण वेगळं असं होऊच शकत नाही, असं होता कामा नये, असं सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. तुमची ही दुटप्पी भूमिका आहे असं सर्वसामान्यांना जर वाटलं तर त्यात आपल्याला गैर मानता येणार नाही. आणि ही दुटप्पी भूमिका आहे. व्यावसायिक हा शब्दच मला मुळात चुकीचा वाटतो की व्यावसायिक संबंध यात व्यवसायाचा भाग कुठे आला? यात व्यावसायिक संबंध हा अजिबात संबंध नाहीये. राजकीय नेता हा लोकांचा प्रतिनिधी असतो, लोकांचा नेता असतो आणि त्यांनी वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तीच भूमिका घेणं आवश्यक आहे. तशीच भूमिका त्यांनी त्याच्या राजकीय कारकिर्दीत घेणं आवश्यक आहे, राजकीय भूमिकेत घेणं आवश्यक आहे. यामध्ये दुमत होता कामा नये, विसंवाद होता कामा नये. आता दिसतोय तो विसंवाद दिसतोय. व्यासपीठावर चढल्यानंतर टीका करायची, व्यासपीठावर चढल्यानंतर माझी राजकीय कारकीर्द खलास करायचा प्रयत्न केला असं सांगायचं, व्यासपीठावर चढल्यानंतर यांनी हरताळ फासला सांगायचं आणि तिकडे मात्र किंवा कोर्टात जाताना मुद्दे मांडायचे की यांनी बोगस नोंदणी केली, अमुक केलं, हे सगळे मुद्दे मांडायचे आणि खाली आल्यानंतर गळ्यात गळे घालायचे. हे सर्वसामान्य माणसाला पटू शकत नाहीये. तुम्ही शब्दांचे खेळ कितीही करा, सर्वसामान्य माणसाला हे कधीही पटणार नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेचच परत येतोय. मात्र मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये जो ग्रासरूट लेवलवरचा कार्यकर्ता आहे, जो रस्त्यावरती उतरतो, आपल्या पक्षाची भूमिका मांडतो, पक्षासाठी पक्षाचा झेंडा हातात घेतो आणि पक्षासाठी कदाचित वेळ पडली तर लाठ्याकाठ्या पण खातो, त्याचं जे कन्फ्युजन होतं त्याचं काय, त्या कार्यकर्त्याला काय, यामधनं त्याचा संभ्रम कसा दूर करणार आहेत हे नेते, या मुद्द्यावरती यायचं. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पवार कुटुंब जे काल दिल्लीमध्ये आपल्या आरोपांचे फटाके फोडताना दिसलं, जे आज पुण्यामध्ये त्यांच्या नात्यातली स्निग्धता जपताना दिसलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेमकं करावं काय हा संभ्रम त्यांचा आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. त्यांचे दोन्ही गटाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, महेश चव्हाण आहेत आणि आनंद परांजपे आहेत. मी सुरुवातीला आनंद परांजपेंकडे जाते. आनंद परांजपेजी, तुमच्या कार्यकर्त्यांनी नेमकं करावं काय? कारण बघा, ग्रासरूट लेवलच्या कार्यकर्त्याला भिडायचं कळतं, एक तर दोस्तीमध्ये किंवा कुस्तीमध्ये. त्या कार्यकर्त्याने करायचं काय, तुम्ही काय सांगा आता नेमकं? नाही, कार्यकर्त्यांनी लढायचं, कार्यकर्त्यांनी फील्डवर लढायचं. आम्ही पूर्ण ताकदीनिशी अजितदादा पवार साहेबांच्या मागे उभे आहोत. आत्ता ज्यावेळेला जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या खालोखाल सर्वात जास्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. आम्ही जल्लोष केला. म्हणजे अजित पवार शरद पवारांबरोबर दिवाळीचा फराळ करत असताना त्यांनी शरद पवारांच्या विरोधातच लढायचं. नाही, ते नेते अजितदादांनी आपले वैयक्तिक संबंध माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी सांभाळत असताना कार्यकर्त्यांनी फील्डवर लढायचंच. आपण पक्षासाठी आहोत, आपण पक्ष वाढवण्यासाठी आहोत. नेते वैयक्तिक जीवनामध्ये जरी आपले हितसंबंध किंवा आपले जोपासत असतील तरी फील्डवर पक्ष वाढवायचा असेल तर कार्यकर्त्याला हे लढावंच लागतं. ठीक आहे, तुमचं विधान सगळेजण लक्षात ठेवतील. महेश चव्हाणजी, तुम्हालाही सेम प्रश्न आहे. तुमचे कार्यकर्ते फील्डवर भिडणारे, दोस्तीत किंवा कुस्तीत, कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही? नम्रताजी, माझं कार्यकर्त्यांना सांगणं काय आहे हे विचारण्यापेक्षा मी सुद्धा एक ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. आज मी खूप लहान पदावरून आज मला प्रवक्तापदी पक्षाकडून संधी मिळाली आणि आज मी तुमच्या समोर इथं बसलोय. तुम्ही आज संधी दिलीत तुमच्या चॅनलवरून ह्या जे काही कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल एक स्पष्टता आपली सांगण्याची किंवा कार्यकर्त्यांना तो मेसेज पोहोचवण्याची. मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छितो की कार्यकर्ते, आता मी माळी सरांचं सुद्धा मगासपासून बोलणं ऐकत होतो, त्यांच्या मतांचा पूर्ण आदर राखत मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणतात की कार्यकर्ते एकमेकांना भिडतात, कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात. अजित पवार गट आणि शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी कधी एकमेकांची डोकी फोडली? कुठे अशी घटना घडली? कुठे आम्ही एकमेकांच्या विरोधात आलो आणि एकमेकांना मारलं आणि एकमेकांची मारामारी केली? आम्ही असं कधीच नाही केलं. आम्ही सर्व आज जरी काही वेगळ्या विचारांनी त्यांनी वेगळी चूल मांडली असेल तरी सुद्धा आज सुद्धा आम्ही कार्यकर्ते इतके वर्ष उदाहरण मी देते तुम्हाला. जरी थेट डोकी फोडलेली नसली तरी सुद्धा बारामतीमध्ये, काटेवाडीमध्ये आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही निष्ठावान म्हणून शरद पवार गटाने बॅनर दाखवलेला होता अजित पवार गटाला. बोला आता, एकमेकांविरोधात तुमचे कार्यकर्ते उभे ठाकलेले होते. नम्रताजी, जेव्हा राजकीय भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेला मी प्रोफेशनलिझम हा शब्द वापरला. माळी साहेबांना एखाद्या वेळेस त्याचा अर्थ कळला नसेल, त्यांनी तो प्रश्न तोच आहे. तुमचे नेते एकमेकांशेजारी मांडीला मांडी लावून फराळ करतायत, त्यावेळेला कार्यकर्त्यांनी ग्राउंड मध्ये एकमेकांसमोर फुरफुरत उभं ठाकायचं का, हे त्या कार्यकर्त्यांना सांगा. कार्यकर्त्यांना मी तेच सांगतोय, तुम्ही मला जर पूर्ण बोलून दिलं तर. बोला. कार्यकर्त्यांना हे बघा, दिवाळीच्या वेळेला आम्ही आजूबाजूला राहणारे कार्यकर्ते आहोत. फॉर एक्झाम्पल, माझ्या बिल्डिंग मध्ये राहणारा मी जर शरद पवार साहेबांबरोबर आहे तर दुसऱ्या विंग मध्ये राहणारा अजित पवार साहेबांबरोबर, ते जर आमच्या समोरासमोर आम्ही एकमेकांना भेटलो तर आम्ही काय एकमेकांची डोकी फोडायची? किंवा जर दिवाळीला भेटलो तर मी त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तर तो मला काय म्हणेल? नाही, तुमची दिवाळी वाईट जाओ असं म्हणेल का मला तो? ही महाराष्ट्राची परंपरा किंवा संस्कृती नाहीये. माळी साहेबांना मला हे सांगायचं आहे की ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये. जिथे राजकीय भूमिका येईल मी शरद पवार साहेबांचा प्रचार करीन. जिथे राजकीय भूमिका घेण्याची वेळ येईल आनंद परांजपे अजित पवार साहेबांचा प्रचार करतील. माझ्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या विंग मध्ये राहणारे अजित पवार गटाचा प्रचार करतील आणि लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. आम्ही एकमेकांची डोकी फोडावी कारण आम्ही एकमेकांची वरती त्यांनी फराळ करूच नये आणि खाली कार्यकर्त्यांना त्यांनी असे आदेश द्यावेत की तुम्ही समोर आलात की एकमेकांचे डोके फिडा किंवा एकमेकांची भिडा. असं होत नाही. राजकीय आम्हाला जिंकून यायचं नाहीये का? आमच्या पक्षाला जिंकून यायचं नाहीये का? अजित पवारांना त्यांचा पक्ष जिंकून आणायचा नाहीये का? त्यांना सत्तेत यायचं नाही का? सगळ्यांना करायचं आहे. तर तेच म्हणतोय की ही जी प्रोफेशनलिझम असतं त्याचा एखाद्या वेळेस ते अर्थ चुकीचा करत असतील माळी साहेब, पण प्रोफेशनलिझम म्हणजे जी तुमची राजकीय भूमिका आहे तिथे तुम्ही दुसरं काही म्हणजे विपरीत न करता जे त्या ठिकाणी योग्य आहे तेच करावं, ही माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे. ठीक आहे.
दिवाळी आहे. दिवाळी आजचा चर्चेचा फराळ आपण ऐकलेला आहे. शरद पवार, अजित पवार हे एका कुटुंबातले नेते आहेत. वर्षानुवर्ष त्यांची दिवाळी एकत्र होत आलेली आहे. जरी त्यांच्यामध्ये राजकीय फूट पडलेली असली तरी या दिवाळीला, पुढे पाडव्याला, भाऊबीजेला काय होईल हे आपल्याला 2 दिवसानंतर कळेलच. मात्र सामान्य कार्यकर्ता जो ह्या 2 नेत्यांमधले राजकीय विरोधानंतर आपली राजकीय भूमिका बदलत असतो, त्यांनी थोडासा विचार करावा. कारण भविष्यात हे 2 राजकीय नेते नेमकी काय भूमिका घेतील आणि तुम्हाला तुमची राजकीय भूमिका कदाचित बदलायला लागू शकेल का याचा आपण काहीही भरोसा देऊ शकत नाही. मात्र तरी सुद्धा दिवाळी आहे, आपण आनंदच वाटूया. याच तुम्हाला शुभेच्छा. या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा, आजचा फराळ आपण इथेच थांबवूया आणि उद्या पुन्हा एकदा नवीन विषयासह पुन्हा भेटूया. पाहत राहा पुढारी न्यूज.